रमेश चन्नीथलाजींनी जे प्रेस घेतली होती, हा जो निकाल आहे हा अनपेक्षित आहे असं आम्ही सांगितलेलं होतं. महाराष्ट्रातली जनता अजूनही ही सरकार आमच्या मतानं निवडून आलेली नाही अशा पद्धतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळते आहे. याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण की महाराष्ट्रामध्ये लोकसभेची एक पोटनिवडणूक होती नांदेडची. नांदेडमध्ये लोकसभा आम्ही जिंकली आणि आपण पाहिलं की विधानसभा सगळ्या आम्ही हरल्यात. आता तिथं जवळपास जो मताचा फरक आलेला आहे तो 1,84,322 मताचा जो फरक लोकसभा आणि विधानसभेच्या मतामध्ये आलेला आहे, तर विधानसभेत आणि लोकसभेमध्ये इतका मोठा फरक होऊ शकत नाही. त्या दिवशीच वोटिंग होती, दोघांची एकाच दिवशी वोटिंग होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आता मी माननीय खरगे साहेबांसोबत चर्चा करत होतो आणि आखरी हा निवडणूक ही जो निकाल आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे. त्यासाठी पुढची रणनीती कशी करावी आणि याच्यामधलं नेमकं याच्यातला मागचा शुक्राचार्य कोण आहे या सगळ्या गोष्टीचं एकदा, कारण की आम्ही आणि आमचे काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये सगळे ताकदीने लागले होते. जनता आमच्यासोबत होती, पण हा निवडणुकीचा हा निकालच आमच्यासाठी अनपेक्षित राहिलेला आहे. आणि म्हणून आता मी जवळपास पाऊण तास आदरणीय खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालेली आहे. राहुलजींसोबतही आज नाही तर उद्या सकाळी माझी भेट होईल, त्यांच्याशी आम्ही हे चर्चा करतो आहे. आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू. खरगे साहेबांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही जे माहिती? खरगे साहेबांची भूमिका तीच आहे. ते पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांनी अनेक सभा घेतल्या, त्यांनाही रिस्पॉन्स या पद्धतीचं होतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हालतात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या होत्या, मीडियाच्या पण होत्या, जनतेच्या अपेक्षा होत्या. पण ही बहुमतानं एकतर्फी सुनामी जी चाललेली आहे ही सरकारच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा ही सुनामी त्यांच्या बाजूनी कशी होऊ शकतं ही भूमिका अजूनही खरगे साहेबांच्या मनात आहे. आकडे आलेले आहेत, काही ठिकाणी तेवढं मतदान पार पडलं, त्याच्यापेक्षा ईव्हीएम मधून आकडेवारी जास्त समोर येताना पाहायला मिळते. तफावत मोठी आहे. यावरती आता काय पुढचा पर्याय असणार आहे? ईव्हीएमच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? आम्ही अजून ईव्हीएमच्या बद्दलची भूमिका अजून आम्ही मांडलेली नाही आहे. पण जनतेमधला जो सोशल मीडियातून आणि जनतेचा जो काही आता हे झालेलं आहे वातावरण की लोक म्हणतात की सरकार आता मशीनने तयार होणार की आमच्या मतांनी होणार. जनतेकडून जेव्हा या सगळ्या प्रश्नावर वाद सुरू झालेला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनतेची भूमिका घेऊन लढावं लागणार. आणि ते नेमकं काय करावं ते आत्ताच खरगे साहेब म्हणाले की आम्ही राहुलजी आणि आम्ही सगळेजण बसून या सगळ्या विषयावरचं एक चर्चा आम्ही करू आणि निर्णयापर्यंत पोहोचू. राजीनाम्याची चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्षपदाचा किंवा तशी इच्छा व्यक्त केली आहे, नेमकं काय सत्यता आहे त्याची? अजून कुठला मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही, बोललोच नाही. नानाची चर्चा तुम्हाला मीडियात ठेवायची असेल तर ठेवा तुम्ही, पण अजून असं कुठलंही झालेलं नाही. आणि कुठल्याही बद्दलचं राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबतही मी बोलत होतो, त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे नेते ईव्हीएम वरती खापर फोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं जातं. कोण? विरोधी पक्षनेत्यांना. आम्ही कुठं म्हटले? आम्ही ईव्हीएम बद्दलचं बोललोच नाहीये. आम्ही तुम्हाला नांदेडचं जे उदाहरण सांगितलेलं आहे, नांदेडचं जे उदाहरण आम्ही सांगितलेलं आहे त्याच्या आकडे तुमच्याजवळ नसतील तर आम्ही तुम्हाला देतो. नांदेडमध्ये एकदम स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये आम्हाला जे काही मतं मिळालेली आहेत आणि विधानसभेत आम्हाला जी मतं मिळतात आहेत, ह्या मताचा बद्दलचाच आता सगळ्यात मोठा संभ्रम आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. आता आम्हाला नांदेड लोकसभेमध्ये 5,86,788 मतं मिळाली आणि विरोधकांना मिळाली 5,08,533 मतं मिळाली.
पण आता आपण पाहिलं की भोकरमध्ये आम्हाला विधानसभेला 82,636 मिळाले आणि आमच्या विरोधकांना म्हणजे भाजपला मिळाली 1,33,881 मतं मिळाली. त्याचप्रमाणे नांदेड नॉर्थमध्ये आम्हाला 79,682 मतं मिळाली आणि बीजेपीला मिळाली 83,184 मतं मिळाली. आम्हाला नांदेड साऊथमध्ये 58,313 मतं मिळाली आणि त्यांना मिळाली 4,043 मतं. अशा पद्धतीनं सगळ्या मतदारसंघामधली जी तफावत आहे आणि ते आकडे आपण सगळे पाहिलेत तर त्या सगळ्या आकड्यामध्ये जे काही आता हे तफावत जाणवत आहे ती भयानक आहे. म्हणजे एकाच वेळेस मतदान झालं, लोकसभेचं एकाच वेळेस मतदान झालं आणि विधानसभेचं झालं, तर एवढा फरक नाही होऊ शकत जेवढा फरक आपल्याला जाणवत आहे. तर आम्ही ईव्हीएमवर घेतलेलं नाही, पण या निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेबद्दलची एक शंका जनतेच्या मनात आलेली आहे आणि स्वाभाविक आहे की जनता, कारण की लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे असतात आणि लोकांची भूमिका जेव्हा पुढे येते त्या भूमिकेला पुढे घेऊन जायची भूमिका आमची आहे आणि त्याच्यामुळेच मी आता माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी पर्सनल भेटून त्यांच्याशी या सगळ्या विषयाची चर्चा केलेली आहे. नानाभाऊ, एक प्रश्न असा आहे की आता सत्ताधारी पक्ष मागणी करताय की हे म्हणताय की आता एनसीपीचे आमदार असो किंवा शिवसेनेचे आमदार असो हे आता आमच्यासोबत येतील. काँग्रेसच्या सोबत काही सुद्धा काय आमदार विरोधी पक्षाचा पुन्हा एकदा प्रयत्न होणार, पुन्हा एकदा फोडण्याचा डाकूगिरी करायचीच असेल तर त्या डाकूगिरीला कोण थांबवू शकतं? पैसा म्हणजे त्यांचं नोट जिहाद आणि दारू जिहाद हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे, देशाने पाहिलेला आहे की पैशाच्या भरोशावर लोकशाही विकत घ्यायला निघालेली भाजप आज आता आमदार विकत घ्यायसाठी त्यांना काही मोठा विषय थोडीच आहे. त्यांनी मधल्या काळामध्येही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तर आमदारांना विकतच घेतलं लोक खोक्यांनी. हे पूर्ण देशामध्ये लोकांना कळत आहे. त्यामुळे डाकूगिरी करणाऱ्या लोकांबद्दल मी आता कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. ठीक है सर, आज आप मल्लिकार्जुन खड़गे क्या बातचीत हुई है और क्या आगे की रणनीति है? देखो, महाराष्ट्र के चुनाव में जो धांधली हुई है, क्योंकि इस मैदान में खुद खरगे साहब भी चुनाव के मैदान में थे, राहुल जी भी थे, प्रियंका जी भी थी, हमारे राष्ट्रीय कई नेता थे और महाराष्ट्र के भी नेता थे और हमारे कार्यकर्ता भी उसी ताकत के साथ ये चुनाव में थे और चुनाव हमारे ही महाविकास आघाड़ी के पक्ष में आएगा ये सबको उम्मीद थी और महाराष्ट्र की जनता की भी यही उम्मीद थी. मैं नांदेड़ का उदाहरण देता हूं कि नांदेड़ में बाई इलेक्शन लोकसभा का था, उसी समय में विधानसभा का भी चुनाव वोटिंग उसी दिन थी. तो लोकसभा में हमारा कैंडिडेट जीत रहा है 6 विधानसभा में और लेकिन हमारे सभी विधायक हार रहे. तो इतना फर्क नहीं हो सकता, एकाध जगह कुछ कम ज्यादा हो सकता है, पर जो फर्क हमको देखने मिल रहा है और इसी को लेके लोगों में भी भावना है और सोशल मीडिया भी आप महाराष्ट्र का देखोगे तो लोगों ने कहा कि हमारे वोटों से ये सरकार नहीं आई है. तो ये चिंता हमारे लिए सबसे बड़ी है और हम इसलिए मैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खरगे जी से मैं मिलने आया और ये विषय में मैं सविस्तर उनसे बात की. उन्होंने कहा कि मैं खुद राहुल जी और हमारे सभी लोगों से बैठ के इस विषय पे बात करते हैं, क्योंकि हमारे लिए भी ये चिंता का विषय हुआ है. हमें भी पूरे राज्य से फोन आ रहे हैं अलग अलग लोगों के और वो कहते हैं कि ये गलत हुआ है, ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. सर, आप सुबह से इस्तीफे की बात चल रही है कि आपने इस्तीफा दे दिया है प्रदर्शन खराब होने के कारण. क्या आपने अपना इस्तीफा दिया है, मल्लिकार्जुन खड़गे को रिजाइन किया है? ये अफवाहें हैं, कोई इस पे कोई तथ्य भी नहीं है. ये सब हम लोगों की सबकी सामूहिक जवाबदारी है और इसलिए इस पे एक मंथन होगा. मैं आज नहीं तो कल खुद राहुल जी से भी और मेरी मुलाकात होंगी और उस पर हम चर्चा करेंगे, क्योंकि आखिरी ये पार्टी का नहीं, ये लोकतांत्रिक व्यवस्था का सबसे बड़ा महत्व है. जिस कांग्रेस ने आजादी की लड़ाई में कई बलिदान दिए हैं
और देश को आज़ादी मिला के दी है और आज़ादी के बाद बाबा साहब अम्बेडकर के संविधान के आधार पर देश को आगे बढ़ाया। आज लेकिन लोकतांत्रिक व्यवस्था को ही खत्म किया जाता हो और जो लोगों के मन में जो शंका आ रही है उसके बारे में हमारी चर्चा हुई है और मैंने सविस्तर बात किया है। रिजाइन की बात अब भी कहाँ हो रही है? क्या पार्टी ने आपको रिजाइन मांगा है? पार्टी से कोई बात नहीं हुई इस विषय पे। मैं अभी पौने घंटा में आदरणीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी खड़गे जी से बात कर रहा था। कोई इस पे हमारे रिजाइन के बाद कुछ नहीं। सर, शरद पवार ने ये कहा कि हम लाड़की बहन योजना और बटोगे तो कटोगे जैसे नारों की तरह से उन्होंने ईवीएम को बोला है कि मेरे को नहीं लगता है कि ऐसा कुछ होगा। आप ईवीएम के बारे में बात कर रहे हैं? आपकी हमने कब बोला ईवीएम के बारे में? हमारे पार्टी के लोगों ने भी ईवीएम के बारे में बात नहीं किया। हमने जब राष्ट्रीय हमारे स्टेट लेवल पे भी हमने पहला जब चुनाव के रिजल्ट के बाद हमने हमारी प्रतिक्रिया दी तो हमने ईवीएम के बारे में बात नहीं की। लोगों का जो सोशल मीडिया आप देख लीजिए महाराष्ट्र में आज क्या लोगों की भावना है, जनभावनाओं को लेके लोग कहते हैं कि हमारे वोटों से सरकार नहीं आई है, ये सरकार गड़बड़ दाल में काला करके आई है। लोगों की भावना है, हमारी नहीं है। हमने ईवीएम मशीन के बारे में कोई चर्चा नहीं, लेकिन जो पार्लियामेंट के बारे में मैंने कहा कि जो बाई इलेक्शन नांदेड़ का हुआ था उसमें और उसको हमारा कैंडिडेट जीत रहा है वहां पर और हमारे 6 विधायक वहां पे हार रहे हैं और बड़े वोटों से हार रहे हैं। ऐसी तफावत नहीं हो सकती। सर, आप गड़बड़ी का आरोप लगा रहे हैं लेकिन आप ये भी कह रहे हैं कि ईवीएम जिम्मेदार नहीं है, तो गड़बड़ी क्या हो गई? मतलब क्या कहना चाहते हैं आप? वही तो हम ढूंढना चाहते हैं, उसी के बारे में तो चर्चा चल रही है। हमारे राष्ट्रीय नेता भी उसी चिंता में है कि आखिर ऐसा कैसे हुआ। राष्ट्रीय नेता भी उसी बात की, क्योंकि खुद ही राष्ट्रीय नेता उस मैदान में थे। हमारे खड़गे साहब भी थे, हमारे राहुल जी भी थे, प्रियंका जी भी थी। सबने देखा कि लोगों का रिस्पॉन्स क्या था। ये सब होते हुए भी ऐसा कैसा हो सकता है, ये चिंता का विषय है। सर, यूपी के लोग बोल रहे हैं कि कांग्रेस के लोग टच में हैं उनके। देखो, डाका डालने वाले लोग जो है जिन्हें महाविकास आघाड़ी की सरकार भी खोखे के आधार पर खरीदी थी, वो खोखा शब्द पूरे देश में पहचान का हो गया है। तो जो लोकतांत्रिक व्यवस्था को खरीदना ही चाहते हैं, जिसको हम कहते हैं कि नोट जिहाद और दारू जिहाद, ऐसी 2 चीजें महाराष्ट्र के चुनाव में सामने आई हैं। जो लोग दूसरे को कहते हैं कि ये वोट जिहाद है, तो हम कहते हैं कि इनने बीजेपी ने नोट जिहाद और वोट दारू जिहाद महाराष्ट्र में किया है। नाना भाई, तीनों गुट महायुति में अपने अपने नेताओं के सीएम बनने को लेकर दावेदारी कर रहा है। आपको क्या लगता है 2/3 मेजोरिटी से जीतने के बाद भी सीएम पोस्ट पर फैसला नहीं हो पा रहा है? खटपट चल रहा है। अभी तो बहुत खेला होने वाला है। अभी तो महाराष्ट्र में सत्ता में क्या क्या खेला होने वाला है। पैसा नहीं है तिजोरी में, सब पूरा लूट लिए इन लोगों ने 2.5 साल में। बड़े पैमाने भ्रष्टाचार किया है। मोदी जी कहते हैं कि हमारी साफ सुथरी सरकार है। अब सामने आएगा ना सब खेल। अभी हम लोग सब वेट कर रहे हैं। कांग्रेस पार्टी जनता की लड़ाई लड़ेंगी और सच सामने लाएंगी। आज उनका दिन है, कल हमारा दिन लाएंगे हम लोग। नाना भाऊ आगामी काळामध्ये महाविकास आघाडी कायम राहील का? महाविकास आघाड़ी उनके मुख्यमंत्री रहते, महायुति जीती है, तो क्या शिंदे साहब के बारे में क्या कहेंगे आप? एकनाथ शिंदे साहब के बारे में, वही मुख्यमंत्री थे। उसको अभी बीजेपी पता चलेगी एकनाथ शिंदे जी को कि कैसा रहती बीजेपी। महाविकास आघाडी कायम राहील का राज्यामध्ये? महाविकास आघाडी कायम राहील? हम तो एक साथ हैं। आपको मराठी सर, आम्ही एक सोबत आहे, आम्ही एक सोबत राहणार। 16 में से 9 सीटें विदर्भ में कांग्रेस जीती है। जिस क्षेत्र से आप आते हैं तो खराब हार हुई है लोकसभा में, बेहतर था आपका। ये जो हार हुई, ये हार शिवसेना की बड़ी वजह है या शरद पवार बड़ी वजह है या कांग्रेस? हम उस विषय पे अभी चर्चा नहीं करना चाहते। हमने ये सब चीजों पे हमने फडणवीस होंगे, फडणवीस होणार। एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नेते देखील एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा मी तुम्हाला सांगतो, त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता समजेल फडणवीसच मुख्यमंत्री होतील। चला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।